हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत 36 साईजच्या 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग। अगदी सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण कटिंग बघणार आहोत, कारण बऱ्याच ताईंची कमेंट आली होती की त्यांना 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग दाखवा म्हणून। ते इथे बघा, हा जो आहे तो आपला ब्लाउज पीस आहे, याच ब्लाउजची आपण इथं कटिंग करणार आहोत। ओके, आणि याच्यासाठी इथे बघा मी 1 मीटर अस्तर घेतलेला आहे। तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। ओके, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, कारण अगदी छोटे छोटे टिप्स सहित मी तुम्हाला पूर्ण कटिंग दाखवणार आहे। म्हणजे कुठे वाढवायचं, कमी करायचं, कशा प्रकारे शेप द्यायचा वगैरे सर्व गोष्टी मी तुम्हाला इथे सांगणार आहे। त्याच्यामुळे अजिबात व्हिडिओ स्किप करू नका, अगदी शेवटपर्यंत नक्की बघा। तर इथे बघा, की माझ्याकडे बंद बाजू आहे आणि इथे पुढच्या साईडला ओपन बाजू आहे। तर सगळ्यात अगोदर आपल्याला इथं बॅक पार्टची मार्किंग करून घ्यायची आहे। तर सगळ्यात अगोदर आपल्याला ब्लाउजच्या उंचीचं माप टाकायचं आहे। तर इथे बघा 14.5 आपल्या ब्लाउजची उंची, तयार उंची आहे, त्याच्यात 1 इंच प्लस करून इथं 15.5 इंचावर आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे आणि इथे एक सरळ लाईन आखून घ्यायची। आता इथे सरळ लाईन आखून झाल्याच्या नंतर आता इथे बघा आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे। तर पुढचा आणि पाठीमागचा दोन्हीही डीप गळा आहेत, त्याच्यामुळे आपल्याला इथं शोल्डर घ्यायचं आहे 5.5 इंच आणि मुंडा घ्यायचा आहे आपल्याला 6 इंच। ओके, तर इथे बघा 6 इंचावर मार्किंग करायचं। इथे 5.5 घेतलंय, तसंच इथे पण बरोबर 5.5 इंचावरच मार्किंग करून घ्यायचं, कमी जास्त करायचं नाही। आणि त्याच्यानंतर इथं हे दोन्ही पॉइंट आहेत ते इथं बघा आपण जोडून घेऊया आणि इथं आपल्याला एक सरळ लाईन आखून घ्यायची। या लाईनवर आपल्याला छातीचं माप टाकायचं असतं। तर आपली छाती आहे 36, त्याचा चौथा भाग किती येतो 9 इंच। तर 9 इंचावर बरोबर इथं बघा बरोबर 9 इंचावर मार्किंग करून घ्यायचं। साईडला 1.5 किंवा 1.25 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं। इथे बघा मी 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे। ओके, त्याच्यानंतर इथे बघा खालच्या साईडला आपल्याला इथं कमरेचा चौथा भाग, आता कमर आहे 30 इंच, त्याचा चौथा भाग 7.5 इंच। ओके, त्याच्यानंतर 1 इंच आपल्याला जो पाठीमाग आपण टक्स देतो त्याच्यासाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन, अशा प्रकारे कमरेची आपल्याला इथं माप टाकून घ्यायची आहेत। त्याच्यानंतर ही जी लाईन आहे ती आपली फिटिंगची लाईन आहे आणि ही जी साईडची आहे ती आपली मार्जिनची लाईन आहे। ओके, आता आपल्याला इथं पाठीमागच्या मुंड्याचं मार्किंग करायचं आहे। तर इथे बघा पाठीमागच्या मुंड्याचं मार्किंग करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची, पाठीमागचा गळा आपला जर जास्त डीप असेल, आता तुम्हाला सगळ्यात अगोदर मी गळ्याचं मार्किंग सांगते, कारण पाठीमागचा गळा तयार पट्टी 2.5 इंच आहे, त्याच्यात 1 इंच प्लस करून इथं खालून 3.5 इंच मार्किंग करून घेऊया। तर बघा आपला गळा किती इंच डीप आहे, 12 इंच डीप आहे आपला गळा, म्हणजे बॅकनेक किती 12 इंच डीप आहे। त्याच्यामुळे काय करायचं, एवढा आपल्याला 10 इंचाच्या पुढे जर गळा जास्त डीप असेल तर इथे बघा आपल्याला अर्धा इंच असं मार्किंग करून घ्यायचं। ही पॉइंट इथे जोडून घ्यायचा, म्हणजे इथं काय होतं आपल्याला पाठीमागच्या साईडला ना चुन्या वगैरे येत नाहीत, त्याच्यासाठी इथं अर्धा इंच आपल्याला क्रॉस बॅक द्यायचा आहे। त्याच्यानंतर बघा इथून 1 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आणि पाठीमागच्या मुंड्याचा इथून शेप देऊन घ्यायचा। इथे बघा अशा प्रकारे इथे बघा परफेक्ट असा पाठीमागच्या मुंड्याचा शेप देऊन घेतलेला आहे। आणि तुम्ही अशा प्रकारे सुद्धा मोजून घेऊ शकता, म्हणजे आपण मुंड्याचा आकार दिलाय ना, तिथून असं 1/2 इंच एवढं खाली टेप धरायचा आणि असं पूर्ण मोजून घ्यायचं किती येते ते। तर इथे बघा हे अर्धा इंच आपलं बाही जोडण्यात जातं। ओके, तर इथं 16.5 इंच कस्टमरचा मुंडा आहे, तर त्याच्यानुसार इथे बघू शकता इथे बघा 8.25 8.5 इंच येते, तर 1/2 इंच आपण लुजिंग असलं तरी काही फरक पडत नाही। ओके, तर मुंडा आपला जो आहे तो एकदम परफेक्ट आहे। तुम्ही साधारण 36 साईज साठी 6 इंच मुंडा घेतला ना, एकदम परफेक्ट येते, लूज टाईट वगैरे अजिबात होत नाही। तर इथे बघा आता इथं आपण 3.5 इंच मार्किंग केली, त्याच्यानंतर आपल्याला गळा खालच्या साईडला 3 इंच घ्यायचा आहे आणि इथं वरच्या साईडला गळा रुंदी 2.5 इंच घ्यायची आहे। 2.5 इंच गळा रुंदी घेतली तरी अजिबात शोल्डर वगैरे उतरत नाही। ते इथे बघा सरळ लाईन आखून घ्यायची, त्याच्यानंतर हे जे दोन्ही पॉइंट आहेत ते पण आपल्याला इथं जोडून घ्यायचे आहेत। आणि ह्याच कस्टमरचे 6 ब्लाऊज होते, मी सगळे शिवलेले आहेत, फक्त एकच हा ब्लाऊज स्टिच करायचा राहिलेला आहे, कारण मला याचा व्हिडिओ शूट करायचा होता, त्याच्यामुळे ब्लाऊज हा मी शूट केलेला नव्हता। तर इथे बघा हा पण ह्याच कस्टमरचा आहे, मी स्टिच केलेला आहे। याला आपण पाठीमागे मटका गळा दिलेला आहे, बघू शकता इथे बघा मटका गळा दिलेला आहे। पूर्ण ब्लाऊजची उंची 14.5 आहे। फ्रंटला इथे बघा 3 पीस प्रिन्सेस कटचा आपण इथं पूर्ण कटिंग केलेला आहे आणि याचा शॉर्ट व्हिडिओ मी टाकलेला आहे बघा, त्याच्यात तुम्ही बघू शकता। ओके, तर इथे बघा पाठीमागच्या गळ्याला आपण गोल गळ्याचा शेप देऊया, तुम्ही कुठलाही शेप देऊ शकता।
गोल गळा, चौकोनी, पंचकोनी तुम्हाला जो हवा असेल तो. इथे बघा बॅक पार्टचं आता मार्किंग झाले आहे. बॅक पार्ट आपण आता कटिंग करून घेऊया आणि नंतर मग फ्रंट पार्टची कटिंग करूया. ओके. तर इथे बघा आता बॅक पार्टची आपली इथं कटिंग झालेली आहे. आता आपल्याला फ्रंट पार्ट. तर इथे बघा आपला बॅक पार्ट कटिंग झालेला आहे. आता आपलं ही जी ओपन साइड आहे ती मी माझ्या साईडला ठेवलेली आहे, कारण पुढची बाजू जी आहे ते पुढच्या साईडला आपले हुक आहेत. ओके. तर इथे बघा आपण बॅक पार्ट ठेवून घेऊया. तर 1/2 इंच एवढं मार्जिन सोडायचं आणि इथं बॅक पार्ट ठेवून घ्यायचा, कारण 1/2 इंच आपल्याला हुक पट्टीसाठी जातं. ओके. तर इथे बघा जसं आहे तसं आपल्याला अगोदर इथं मार्किंग करून घ्यायचं आहे. तिथे बघा बॅक पार्ट मी मार्किंग करून घेतलेला आहे. आता पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घेऊया आपण सगळ्यात अगोदर. तर 6 इंच आपण मुंडा घेतलेला होता ना, तसंच इथं 6 इंचावर मार्किंग करून घ्यायचं. सरळ लाईन आखून घ्यायची आणि पाठीमागच्या मुंड्यापेक्षा अर्धा इंच आत येऊन इथून बघा अशा प्रकारे आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला 3 पीस प्रिन्सेस कट मध्ये सगळ्यात अगोदर आपल्याला इथे योगपट्टीचं मार्किंग करायचं आहे. तर योगपट्टीचं मार्किंग करण्यासाठी इथे बघा पुढच्या साईडला आपण 3 इंच घेऊया. हे जर कमी साईजचा ब्लाऊज असेल ना, म्हणजे ह्याची उंची खूप जास्त आहे 14.5 इंच, तुमची जर उंची 13.5-14 इंच पर्यंत असेल तर तुम्ही 2.5 इंचाची योगपट्टी इथं घ्यायची आहे. तर इथे हे उंची जास्त असल्यामुळे मी इथं पुढच्या साईडला 3 इंच आणि पाठीमागच्या साईडला 2.5 इंच अशा प्रकारे इथं बघा योगपट्टीचं मार्किंग करत आहे. तिथे बघा अशा प्रकारे योगपट्टीचं मार्किंग केलेलं आहे. योगपट्टी आपण नंतर काढणार आहोत, पण सुरुवातीला आपल्याला इथं 3 आणि इकडे 2.5 अशा प्रकारे योगपट्टीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. आता गळ्याचं मार्किंग करण्यासाठी बघा इथं 1/2 इंच आपण हुकाईसाठी सोडलं होतं तेवढं सोडून द्यायचं. त्याच्यानंतर गळा रुंदी आपण पाठीमागच्या भागामध्ये किती घेतली होती 2.5 इंच, तर सेम पुढच्या भागात सुद्धा आपल्याला 2.5 इंचच घ्यायची आहे आणि पुढचा गळा आहे 6 इंच. आता तुमचा कस्टमरचा जेवढा पण गळा असेल त्याच्यात तयार जेवढा असेल त्याच्यात अर्धा इंच प्लस करून पुढच्या गळ्याचं इथं मार्किंग करायचं आहे. म्हणजे 6 असेल तर 6.5, 6.5 असेल तर 7, जेवढा असेल त्याच्यात अर्धा इंच प्लस करून पुढच्या गळ्याचं इथं मार्किंग करून घ्यायचं. ते बघा आपण गोल गळ्याचा शेप देऊन घेऊया. तुम्ही कुठल्याही गळ्याचा शेप देऊ शकता. इथं ऍक्च्युली प्रिन्सेस कट मध्ये तुमचा पंचकोनी गळा खूप सुंदर असा दिसतो, त्याचा लुक पण खूप छान येतो, तो पण तुम्ही इथं देऊ शकता. त्याच्यानंतर आता आपल्याला इथला मेन टक्स द्यायचा आहे 4 इंचावर. इथे बघा 4 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आणि इथून वरती आपल्याला घ्यायचं आहे 2.5 इंच. इथे बघा बरोबर 2.5 इंच घ्यायचं इथून अशा प्रकारे, किंवा तुम्ही डायरेक्ट असंही मोजून घेऊ शकता की आपण आपला मेन जो टक्स पॉईंट आपण वरून घेतो ना तो 10.5 इंच, तर एकदम परफेक्ट असा आपल्याला आलेला आहे. बघा खालून 2.5 इंच घेतलं तरी सेम येते किंवा वरून 10.5 इंच टक्स पॉईंट घेतला तरी सेम येतो. तर हा टक्स पॉईंट काढायचा कसा, तर तुमच्या छातीचा चौथा भाग जेवढा पण असेल त्याच्यात 1.5 इंच प्लस करायचं, तुमचा टक्स पॉईंट एकदम परफेक्ट असा येतो. तर इथं आपला छाती किती आहे 9 इंच, त्याच्यात 1.5 इंच प्लस केलं तर 10.5 इंच, तर परफेक्ट असा आपला इथं टक्स पॉईंट आलेला आहे. आता इथून आपल्याला प्रिन्सेस कटचा शेप देऊन घ्यायचा आहे. तिथे बघा अशा प्रकारे मी अस्तर फिरून घेते म्हणजे शेप द्यायला इझी जातं. ओके. इथे बघा अशा प्रकारे परफेक्ट असा प्रिन्सेस कटचा शेप देऊन घ्यायचा. त्याच्यानंतर इथला टक जो आहे तो आपल्याला द्यायचा आहे 1.5 इंचाचा. तुम्ही 1.5 इंचाचा 2 इंचाचाही देऊ शकता. जर हेवी बस्ट असेल आणि तुम्हाला 2 इंचचा टक्स द्यायचा असेल तर 1.5 इंच इकडच्या साईडला घ्यायचं आणि अर्धा इंच इकडच्या साईडला घ्यायचं. पूर्ण टक्स एका साईडला जास्त द्यायचा नाही. पण मी इथे कस्टमरची चेस्ट कमी आहे त्यामुळे मी इथं 1.5 इंचाचा टक्स घेत आहे. 2 इंच घ्यायचं असेल तर या प्रकारे घ्यायचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके. तर इथे बघा इथं मी 1.5 इंचचा टक्स घेतला. त्याच्यानंतर इथे हलकासा असा शेप द्यायचा. जास्त पण आपल्याला कव शेप द्यायचा नाही. पूर्ण जर प्रिन्सेस कट असेल तरच आपल्याला जास्त कव शेप द्यायचा. इथे जास्त कव शेप द्यायचा नाही. इथे बघा अशा प्रकारे 2 इंचचा टक्स द्यायचा असेल तर अशा प्रकारे इथून शेप द्यायचा आहे. बघा अशा प्रकारे
ओके, म्हणजे इकडच्या साईडला अर्धा इंच आणि इकडच्या साईडला 1.5 इंच. आणि इथे बघा मुंड्याच्या साईडला पण आपल्याला जेव्हा पण प्रिन्सेस कट शिवतात ना, हा टक्स कंपल्सरी द्यायचा. म्हणजे काय होतं ना, आपला जो पप आहे ना, ते एकदम परफेक्ट असा येतो आणि प्रिन्सेस कट आहे ना, ते एकदम परफेक्ट असा बसतो. इथे बघा, इथे पण आपल्याला अशा प्रकारे शेप देऊन घ्यायचा आहे. हा जो टक्स आहे तो आपल्याला टोटल अर्धा इंचाचा द्यायचा. आता इथे बघा, आपल्याला छाती किती आहे? 9 इंच. ओके, साईडला शिलाई मार्जिन. आणि त्याच्यानंतर आता आपल्याला इथे शिलाई जाणार आहे. हा टक्स कट केल्याच्या नंतर त्याच्यासाठी इथं आपल्याला 1 इंच वाढून घ्यायचं. खाली आपण इथं टोटल किती घेतलेला आहे बघा आता? 2 इंचचा. तर इकडच्या साईडला आपल्याला 2 इंच वाढून घ्यायचं. एवढं सोपं आहे, याच्यात अवघड असं काहीच नाही 3 पीस मध्ये. आता मी तुम्हाला सांगण्यासाठी इथं 2 इंच घेतलेलं आहे. 1.5 इंच घेतलं तरी चालतं. हेवी बसला 2 इंच घ्या. कमी चेस्ट साईज असेल तर तुम्ही इथं 1.5 इंच घ्यायचं. अशा प्रकारे 3 पीस याचं मार्किंग करायचं. आणि आता बघा, इथून आपल्याला 1/4 इंच वरती जायचं आहे अशा प्रकारे. आणि इथून असं क्रॉस लाईन आखून घ्यायची आहे अशा प्रकारे. याच्यामुळे आपला जो पप आहे ना, तो एकदम परफेक्ट असा उभारून येतो आणि खूप सुंदर अशी ही आपली 3 पीस प्रिन्सेस कटची कटिंग होते. एकदम परफेक्ट अशी. या पद्धतीने तुम्ही एकदा कटिंग करून नक्की बघा. खूप सुंदर अशी या ब्लाउजची फिटिंग येते. ओके, तर इथे बघा, आता आपले पूर्ण इथं मार्किंग करून झालेले आहे. आता आपण याची कटिंग करून घेऊया. आणि इथं आहे या योगपट्टीमध्ये सुद्धा तुम्ही इथं खाली 1 इंच वाढून लगेच योगपट्टी कटिंग करून घेऊ शकता, किंवा तुम्ही दुसरी काढली तरीही चालेल. मला इथं बाहीची कटिंग करून घ्यायची आहे, त्याच्यामुळे मी याच्यातून कट करत नाही. नंतर मग साईडला मी इथं योगपट्टी कटिंग करून घेणार आहे. इथून जर योगपट्टी काढली तर माझी इथं लॉंग स्लीव्ह निघणार नाहीत. 11 इंच बाही आहे, 12 इंच मला तयार करायचे आहे. त्याच्यामुळे इकडे मी साईडला योगपट्टी काढणार आहे. तुमची जर छोटी बाही असेल तर याच्यातच खाली 1 इंच वाढून घ्यायचं आणि योगपट्टी कटिंग करून घ्यायची. ओके, तर चला, आपण जसं आहे मार्किंग केलेलं आहे तसं आपण इथं कटिंग करून घेऊया. आणि इथे बघा, हा जो आपण अर्धा इंचाचा डॉट दिलेला होता तो पण आपल्याला इथे व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे. ओके, ते इथे बघा, अशा प्रकारे आपला हा फ्रंट पार्ट कटिंग करून झालेला आहे. आता मी तुम्हाला योगपट्टी कशी कटिंग करायची तेही दाखवते लगेच. योगपट्टी आपण इकडच्या साईडला काढूया. योगपट्टी काढताना आपला हा जो बॅक पार्ट असतो ना, तेवढीच आपल्याला इथं योगपट्टी काढून घ्यायची आहे. म्हणजे इथपर्यंत मार्किंग करून घेऊया. आणि फ्रंट साईडला 3.5 आणि इकडे आपले जे फिटिंगची साईड आहे त्या साईडला 3 इंच अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायचं. आणि इथे बघा, अशा प्रकारे आपल्याला ही योगपट्टी कट करून घ्यायची आहे. तर इथे बघा, आता संपूर्ण भागाची आपली इथं कटिंग करून झालेली आहे. आता बाही कटिंग मला इथं पफ स्लीव्स बनवायचे आहेत, त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बाही कटिंग नाही दाखवत, त्याचा नेक्स्ट व्हिडिओ येईल. ओके, तरी आता हे जे पार्ट आहेत ते मी तुम्हाला सांगते ब्लाउज पीसवर कशा प्रकारे ठेवायचे. ओके, व्यवस्थित असा ब्लाउज पीस ठेवून घ्यायचा. त्याच्यानंतर इथे बघा, इकडची साईड जी आहे ती बंद बाजू आहे, तर बंद बाजूला इथं बॅक पार्ट असा व्यवस्थित ठेवून घ्यायचा. आणि इथे बघा, साईडला हे आपले पार्ट जे आहेत ते व्यवस्थित असे ठेवून घ्यायचे, किंवा असंही ठेवू शकता. म्हणजे इकडच्या साईडला आपला योगपट्टी आरामात निघून जाईल. इकडे भरपूर सारा आपला कपडा पण शिल्लक राहील.
तर इथे बघा आता प्रिन्सेस 3 पीस प्रिन्सेस कटच्या पूर्ण भागाची आपली इथं कटिंग झालेली आहे. नेक्स्ट भागामध्ये मी तुम्हाला याची स्टिचिंग दाखवते. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि कसा वाटला व्हिडिओ तेही मला कमेंट करून नक्की सांगा आणि मी दिलेल्या टिप्स तुम्हाला उपयोगी पडतात का नाही तेही कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.